हाय हॅलो नमस्कार 94.3 माय एफ ची मी आहे RJ शिवानी तुमच्या सोबत. आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ई स्कूटर ई व्हेकल मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि येस या ई व्हेकलसाठीच अगदी विश्वासार्ह नाव आहे खानदेशातलं ते म्हणजे सिका मोटर्स. होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. जळगाव तालुक्यातील नशिराबाद मधलं सिका मोटर्स याच ठिकाणी आज मी आलेली आहे आणि कशा रीतीने हे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, कस्टमर्ससाठी काय अट्रॅक्शन आहे आणि यासोबतच त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सगळ्याच गोष्टींबद्दल आपण भरभरून गप्पा करणार आहोत. सो चला. सो आपल्या सोबत आहेत सिका मोटर्सचे ओनर अर्थात श्रीराम पाटील सर. सर नमस्कार, कसे आहात? नमस्कार नमस्कार. आपण बस एकदम छान. सर सगळ्यात पहिला प्रश्न असा की सिका मोटर्स मध्ये जवळपास 80% आपण असं म्हणूयात की मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडेच केली जात असते. सो याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे तुमचा प्रश्न. आम्ही सुद्धा तेच सांगतो की आम्ही 80% मॅन्युफॅक्चर आमच्याकडे करतो. त्याच्यात असं असतं की 80% मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच 80% प्रॉडक्ट जे आहे सर्व जे पार्ट आहे ते पूर्ण महाराष्ट्रातले असं आपल्या इंडियातले आहे. ओके. म्हणजे त्याच्यातले आमचे जवळजवळ 40% पार्ट जे ऑल मेटल्स पार्ट जे आहे ते आमच्या इन हाऊस आमच्या वर्कशॉपमध्ये मिळतात. आमचं टूल रूम स्वतःच आहे. सगळ्या फॅसिलिटीज आपण त्यात दिल्या. VMC पासून तर CNC मशीन पर्यंत, तुमच्या लेझर कटिंग पासून, तुमच्या पाईप बेंडिंग पासून, फ्लॅट बेंडिंग पासून एव्हरीथिंग इन आवर म्हणजे आपल्या टूल रूम मध्ये होते. त्याचबरोबर ऑल प्लास्टिक्स मोल्ड आमचे ओन आहेत, स्वतःचे आहेत. ते सुद्धा आम्ही संभाजीनगरला काही जळगावला आमच्या इन हाऊस आमच्या प्लॅनमध्ये आमचे श्री साईराम प्लास्टिक निर्देशन आहे. या प्लॅनमध्ये आमचे प्लास्टिक्स मोल्ड होतात. आणि बाकीचे जे राहिले सस्पेन्शन जे मुंजाल 16चे मिळतात, टायर्स वगैरे TVS किंवा MRI वगैरे हे चांगल्या ब्रँडेड कंपन्यांचे आम्ही ज्या ब्रँडेड कंपन्या त्या कंपन्यांशी आम्ही टाईप केलेला आहे. त्याचबरोबर लाईट्स वगैरे लुमॅक्स वगैरे अशा म्हणजे सर्व इंडियन पार्ट्स आहेत. फक्त कंट्रोलर आणि मीटर हे फक्त चायनावर नाही. ते असे काही मॉडेल्स आमचे 4 ते 5 मॉडेल आमचे स्वतःचे ते आहेत. आणि काही मॉडेल्स आम्ही इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट अँड सेल म्हणून ॲज अ युरोपियन सर्टिफाईड वर्किंग असं. त्यामुळेच आम्ही 80% आम्ही त्यामुळे सांगतो का सस्पेन्शन मेजर हे ऑल प्रोडक्टला आम्ही सस्पेन्शन मुंजालचे वापरतो जे इंडियन रोडला सस्टेनेबल आहेत. आणि गेल्या 4 वर्षापासून आपल्या ज्या गाड्या आहेत 4 ते 5 वर्ष त्या रस्त्यावरती कंटिन्यू चालू आहे आणि कस्टमर तिला खुशीने वापरतो. म्हणजे सांगायचं म्हणून मेंटेनन्स तर इलेक्ट्रिक बाईकला नाहीच, पण त्या 4 वर्षापासून सस्टेनेबल आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे सांगायला अभिमान वाटेल की आम्ही 80% पार्ट जे आम्ही इथे बनवतो आणि गाडी असेंबल आमच्या सिकाला करतो. त्यामुळे बिलकुल बिलकुल. बाकी सर ई बाईक साठी RTO आणि रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का की यामध्ये आणखीन काही ऑप्शन असतो? नाही, योग्य प्रश्न आहे तुमचा. पण कसं आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एक फॅसिलिटी दिलेली आहे जी बिलो 25 म्हणजे 25चा स्पीड असणारी गाडी जी आहे ती गाडी ही विदाऊट RTO आणि विदाऊट लायसन्स साठी अप्रूव्हल आहे. म्हणजे आपल्या अंडर 18च्या मुलांना, शाळेतल्या कॉलेजच्या मुलांना, ट्युशनला जाणाऱ्या यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची आहे. किंवा गावातल्या गावात तुम्ही सिटीत आपल्याला प्रदूषण कमी करायचं असेल तर सिटी वापरलं खूप चांगलं आहे. ह्या विना लायसन्सच्या गाड्या अवेलेबल आहेत किंवा आपल्या गव्हर्नमेंटने ती फॅसिलिटी दिलेली आहे. त्याच्यावरच्या अबॉव्ह 25च्या वरचा जर स्पीड असेल तर तिला RTO जरुरी आणि लायसन्स जरुरी आहे ऍज पर द रेग्युलर मोड. ओके. आणि सर आपल्याकडे ज्या EVs आहेत तर त्यांच्या किमतींच्या बाबतीमध्ये काय सांगाल? त्या सर्वसामान्यांसाठी बजेट फ्रेंडली आहे असं आपण म्हणू शकतो का? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा आणि त्याच्यावरती नक्कीच आपण बोलायला पाहिजे आणि जनतेला सुद्धा त्याच्यावर अवेअर केलं गेलं पाहिजे. भारतामध्ये जवळजवळ इकॉनॉमिक म्हणजे लो कॉस्ट मध्ये व्हेकल विकली जाते. तर त्याला आपण निगेटिव्ह न घेता मी हमेशा सांगतो की पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. कारण की लोक कन्व्हर्ट होता हे सर्वात महत्वाचा पार्ट आहे. भला ते 1 वर्ष चालणार असेल, 2 वर्ष चालणार असेल, परंतु दे आर कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल पेट्रोल इलेक्ट्रिकल. त्यामुळे ते पॉझिटिव्ह बाजू. त्यामुळे आज भारतामध्ये जवळजवळ 35,000पासून व्हेकल विकली जाते. ती लीड ऍसिड बॅटरी त्यामध्ये वेगवेगळे व्हेरियस टाईप असतात, त्याची क्वालिटी वगैरे वगैरे त्या प्रकारचे असतात. पण जो सर्वसाधारण मनुष्य त्याच्यासाठी सुद्धा आज ते अफोर्डेबल आहे आणि इकॉनॉमिक आहे. मी सांगेल की इलेक्ट्रिक व्हेकल जवळजवळ 35,000पासून तर 1.5 लाखापर्यंत. परंतु याच्यात असं की 1.5 लाखाची जरी गाडी घेतली तुम्ही रोज अपडाऊन करणार, 100 किलोमीटर जर चालणार असेल तर तो रोजचे जवळजवळ 200 रुपये वाचवतो तुमचे. 200 रुपये वाचवतो म्हणजे महिन्याला 5,000, वर्षाला 60,000 आणि 3 वर्षाची वॉरंटी असते बॅटरीची. आणि लिथियम आयन किंवा लिथियम फेरोफॉस्फेट किंवा ते काय LMFP जे असतात ह्या ज्या बॅटरी आहेत ह्या 8 वर्ष 10 वर्ष खराब होत नाहीत. पण प्रॉपर चार्जिंग, पॅचवर सर्व्हिसिंग प्रॉपर त्याचं केलं तर, मेंटेन केलं तर त्यामुळे कसं आहे की 3 वर्षात 60 37 18 1,80,000 तो म्हणजे ही इलेक्ट्रिक व्हेकल
आमची सिका तुम्हाला पैसे कमवून देते. नक्कीच. मी अरे सिका बोललो तुम्हाला, तर थोडंसं माझा स्वार्थ आहे म्हणून सिका बोललो. बाकी इलेक्ट्रिक व्हेकल जनतेला मी सांगेल की ते पैसे कमवून देते. बिलकुल. त्यामुळे त्यामुळे कोणी असा विचार करतं की मग बॅटरी गेली मग किती खर्च येईल वगैरे वगैरे असं नाही. त्यामुळे किमती ह्या आव्याकातच आहेत आणि सर्वसाधारण लोकांना सुद्धा परवडणारे आहेत आणि त्याच्याबरोबर हे पैसे तर वाचवतात, त्याबरोबर देश सेवाही त्यांची करतात. नक्कीच नक्कीच. आणि ज्या रीतीने तुम्ही सांगितलं की अगदी सर्वसामान्यांना परवडणारे तर आहे, पण त्याशिवाय पर्यावरणाचं सुद्धा याच्यामध्ये खूप जास्त बेनिफिट होत असतो. सो ई बाईक आणि ई स्कूटर वापरून आपण पर्यावरणपूरक जीवनाला कसा पाठिंबा देतोय आणि आर्थिक दृष्टिकोनातून हे सगळं कितपत अफोर्डेबल आहे? खूप म्हणजे तुम्ही अगदी सर्वांच्या मनाला मिळेल असा प्रश्न विचारला. कारण की प्रदूषण आपण ग्लोबल वॉर्मिंग गेल्या कित्येक वर्षापासून बोलतोय. कित्येक वर्षापासून म्हणजे जवळजवळ मला वाटतं 25-30 वर्षापासून आपण ज्यावेळेस बोलत होतो की पाणी आपल्याला विकत घेऊन प्यावं लागेल वगैरे वगैरे, तेव्हापासून आपण ग्लोबल वॉर्मिंगचा विषय करतो. कोणी त्याच्यावरती प्रॉपर काम करते. मागे सरकारने झाडे लावा झाडे लावा हे करा ते पण खूप काम केलं, पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ते अजूनही ते झाडे जगतात किती, लावतात किती, याचा खूप मोठा प्रश्न आहे. परंतु ई बाईक वापरली तर मी असं सांगेल तर आपल्या भारतामध्ये एम्प्लॉयमेंट किती आहे. एम्प्लॉयमेंटच्या हिशोबाने जर केले, प्रत्येक सरकारी निमसरकारी वगैरे ज्या सर्व संस्था असतील त्यांनी जर प्रत्येकाने आपल्या एम्प्लॉयला सांगितलं की ई बाईक वापरा, तर तुमचं प्रदूषण किती प्रमाणात कमी होईल. रोजचं किती लिटर तुमचं पेट्रोल जळण्यापासून त्याच्यातून निघणारा मोनॉक्साईड हा किती प्रमाणात कमी होईल. खूप मोठी विचार करणारी गोष्ट आहे. याच्यात मी सांगेल जनतेने सुद्धा आणि गव्हर्नमेंटने सुद्धा बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा याच्यावर जर भर घातली तर येणाऱ्या फ्युचरच्या पिढीला आमचं वाक्यच आहे, गिव्ह द ग्रीन इंडिया टू नेक्स्ट जनरेशन, यूज फॉर सिका व्हेकल्स. बरोबर. बिलकुल. तर ते आम्ही दिलेलं आहे, गिव्ह द न्यू इंडिया ग्रीन इंडिया टू नेक्स्ट जनरेशन. पुढच्या जनरेशनला ग्रीन इंडिया द्यायचं असेल तर मला आता हे काम करावं लागेल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनामुळे एकतर तुमचं प्रदूषण खूप कमी होते. मी सांगितलं जळगाव सारख्या सिटीत, आपण जळगावला बसलो, जळगाव सांगतो मला, जळगाव सारख्या सिटीत जसं सिटीमध्ये तुम्ही जर कंपल्सरी करता की इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरायची आहे, किती प्रदूषण कमी होईल, किती पेट्रोल कमी होईल. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक प्रदूषण तुमचं कमी होतेच होते. त्याचबरोबर इकॉनॉमिक तुमचा खर्च कमी होतो. मी तुम्हाला सांगितलं पैसे कमवून देते. दुसरं आपण देशाची सेवा करतो. हे देश सेवा खूप महत्वाची. प्रत्येकाला देश सेवा करता येते, पण वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे तुम्ही बाहेरचा जाणारा पैसा किंवा तो पेट्रोलच्या रूपाने जो पैसा होतो तो तुमचा कमी होतो आणि देशाची सुद्धा सेवा होते. त्याबरोबर प्रदूषण कमी होते, इकॉनॉमिक पण कमी होतो आणि साऊंड पोल्युशन खूप मोठं आहे. प्रदूषण तर आहे, पोल्युशन तर आहेच, ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप मोठं आहे प्रत्येक ठिकाणी. बघा अजूनही आपल्या लोकांना सवय होते, येत नाही इलेक्ट्रिकचा आवाज येत नाही म्हणून लोक म्हणतात की काहीतरी आवाज पाहिजे. तर हे खूप मोठे बेनिफिट्स आणि त्यामुळे हे जरुरी आहे, काळाची गरज आहे येणाऱ्या काळात. होय होय होय. तर जे प्रेक्षक आपल्याला बघतायत, माय एफएमचे जे लिस्नर्स आहेत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही आज? मी खरं जनतेचा खूप खूप आभारी. जनतेनं खूप मला मोठं केलेलं आहे. कारण की ह्या आपल्या सगळ्या जनतेमध्येच आपण मोठे झालो, जिथून पैसा कमवला आणि आज मी तुमच्या समोर आहेत. मी प्रेक्षकांना एकच सांगेल किंवा जनतेला एकच सांगेल, भारतीयांना एकच सांगेल की इलेक्ट्रिक गाडी कशी गरजेची आहे. आणि तुम्हाला मी सांगतो माझं स्वतःचं उदाहरण. आजच्या 4 वर्ष अगोदर जळगाव जिल्ह्यात सर्वात पहिले मी इलेक्ट्रिक कार आणली, नेक्सॉन, जी इक्वेलेंट टू 6 रुपये किलोमीटर चालणारी एक गाडी डिझेलची होती. तिला रिप्लेस करून ती घेतली. आज ती जवळजवळ 3.5 वर्षात 1,75,000 किलोमीटर चालली. इंटू 6 रुपये करा तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट मी घेतली महिंद्रा, MG, ती जवळजवळ 1,10,000 किलोमीटर चाललेली माझी गाडी. त्यानंतर महिंद्रा घेतली, ती आमच्या सेल्सवाल्यांना दिली, एरिया मॅनेजरला, जो महिन्याला 28,000 डिझेल टाकायचा, तो आता 5,000 रुपयात काम करतो. म्हणजे माझं पैसे इकॉनॉमिक खर्च आला, त्याच्यानंतर तुमचं प्रदूषण कमी झालं. बरोबर आहे की नाही. त्याच्याबरोबर तुमचं जनतेला सांगेल की येणाऱ्या काळात फ्युचरमध्ये जर आता जर आपण सावरले तर प्रत्येकाने या गोष्टी करण्यात आल्या. म्हणजे त्याच्यानंतर महिंद्रा नंतर EV6 जवळजवळ 1,17,000 2,000 वर्षात झाली. आता मी माझ्या सर्व ASM ला 11 पंच दिल्या, टाटा पंच आता घ्यायला गेले. म्हणजे जवळजवळ आज मी 14 इलेक्ट्रिक व्हेकल वापरतोय. जवळजवळ आतापर्यंत 7.5 लाख किलोमीटर माझ्या व्हेकलचं इलेक्ट्रिक व्हेकल चालल्या. मी जनतेला हेच सांगेल की प्रत्येकाने इलेक्ट्रिक व्हेकल वापरणे गरजेचे. माझ्या ऑफिसच्या सर्व गाड्या मी इलेक्ट्रिकवर वापरतो. गेल्या 4 वर्षापासून 25,000 रुपये महिन्याचा खर्च माझा कमी झाला. म्हणजे याच्यामध्ये परिपूर्ण इकॉनॉमिक आहे. तुमचा खर्चच वाचतो. तुम्हाला काही असं नाही की बॅटरी गेला तर किती रुपयाची लागेल असं काही नाही. तो न्यूनगंड काढून टाका मनातला, मी सांगेल. आणि जनतेला म्हणेल की हे माझं कार्य आहे, स्टार्ट फ्रॉम मी. कोणती सुरुवात स्वतःपासून करायची, म्हणजे तुमचं पुढचं नक्कीच त्याला जोड लागते आणि
आपण म्हणतो ना निकला तर अकेला कारवा बनते काय वगैरे बिलकुल म्हणतो ना. बिलकुल बिलकुल. तर ह्या गोष्टीने मला वाटतं जनतेला मी एकच आवाहन करेल की आपण इलेक्ट्रिक व्हेकल वापरणे काळाची गरज आहे. येणाऱ्या फ्युचरसाठी, येणाऱ्या आपल्या पुढच्या जनरेशनसाठी आणि देशसेवेसाठी हे एक मी तुम्हाला भावनिक देणार की देशसेवेसाठी तुम्ही हे काम करा. आणि नक्कीच सिका आपल्याला ह्या जळगाव जिल्ह्यात सिका ई मोटर्स हे खानदेशात आपण चालू केलेली आहे. सिका ई मोटर्स तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला सांगतो मी परिपूर्ण सर्व्हिस, आफ्टर सर्व्हिस, व्हेकल बनवणे, व्हेकल विकणे एकदम सोपं आहे. आफ्टर सर्व्हिस हे सर्वात मोठं कठीण आहे. त्याच्यासाठी माझा 35 वर्षाचा अनुभव मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आजच्या 25 वर्षाचा विचार केला होता मी की इलेक्ट्रिक व्हेकल का, तर हे पुढच्या फ्युचरसाठी. आजच्या 25 इयर्स बिफोर विचार केला होता आणि आज ते 4 वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आपण माझा इंटरव्ह्यू घेतलात आणि आपण ते सर्व केलं त्याबद्दल आपले माय एफएमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच टू यू सर. तुमच्यामुळे आज कित्येक लोकांना जनजागृती सुद्धा होणार आहे असं आपण म्हणू शकतो. आता जस्ट मी गाड्या दिवशी आमच्या सहकार्याने दिला, त्या दिवशी सुद्धा मी फेसबुकला लाईव्ह माझं हे दिलं होतं, व्हिडिओ म्हणजे माझं स्पीच दिलं होतं की बा आपण ई बाईक वापरा. सोबत सगळ्या लिसनर्सला मी एवढंच सांगू इच्छिते आणि सोबतच सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हे सांगणं आहे की अफोर्डेबल, बजेट फ्रेंडली आणि त्यासोबतच देशसेवा या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर पर्यावरणाचं सुद्धा रक्षण केलं जातंय. आणि त्यासाठी म्हणूनच तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ई व्हेकल वापरायला पाहिजे आणि ई व्हेकल म्हणजेच सिका मोटर्स. थँक्यू सो मच सर वन्स अगेन टू यू. थँक्यू. आणि ऐकत रहा 94.3 माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं.